नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक, विंटर 2024 एक्झाम टाइम टेबल त्याच्यावर आपण कंटिन्यू व्हिडिओ बनवत आहोत. विंटर 2024 एक्झामिनेशनलाच आपण दुसरे बी एक्झामिनेशन नावानं बोलतो. डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025 एक्झामिनेशन टाइम टेबल. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण एकत्रित टाइम टेबल पाहिलेलं आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण MA मराठी प्रोग्राम कोड M49 NEP पॅटर्न 2020 नुसार चालू झालेला कोर्स आहे. तर ह्याचं डिटेल टाइम टेबल पाहणार आहोत. विंटर 2024 किंवा डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025 एक्झामिनेशन टाइम टेबल पाहणार आहोत. त्याच्यासाठी काय करायचे, तुम्ही स्वतःही टाइम टेबल पाहू शकता. ब्राउझरमध्ये टाईप करायचं आहे ycmu.digitaluniversity.ac सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आता जी स्क्रीन दिसत आहे तुम्हाला अशी स्क्रीन येईल. ह्या स्क्रीनला होम पेज म्हणतात. ठीक आहे. होम पेजवर येऊन तुम्ही पोहोचता. होम पेजवर आपल्या आल्यावर काय करायचं आहे, आपल्याला एक्झामिनेशन टॅबवर जायचं आहे. एक्झामिनेशन टॅब बघायचं, इथं एक्झामिनेशन टॅबवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. इथं टिक केल्यानंतर इथं कोपऱ्यामध्ये दोन प्रकारचे एक्झामिनेशन दिसतील. त्याच्यातील डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025 विंटर एक्झाम ह्याच्यावर टिक करायचं आहे. ओके. इथं टिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल इथं विविध कोर्सेसचे विंटर एक्झामचे नावं दिसत आहेत तुम्हाला. त्याच्या पुढे क्लिक हिअरवर क्लिक करून तुम्हाला पाहिजे असलेल्या कोर्सचं डिटेल टाइम टेबल मिळवू शकता. आता आपल्याला NEP पॅटर्न 2020 पॅटर्ननुसार चालू झालेल्या MA मराठी प्रोग्राम कोड M49 ह्याचं टाइम टेबल पाहायचं आहे. ते कुठं आहे पहा, एवढं इथं आहे. सिरियल नंबर 9ला पहा. युनिट नंबर 1 प्रोग्राम कोड M49 MA मराठी NEP 2020 पॅटर्न. ठीक आहे. ह्याच्या पुढे क्लिक हिअरवर क्लिक करा. ठीक आहे. ओके करा. PDF रीडरमध्ये ओपन करा. अशा प्रकारे हे डिटेल टाइम टेबल आपल्याकडे आलेलं आहे. तुम्ही स्वतःसुद्धा स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करून सेव्ह करू शकता. ठीक आहे. ओके. चला हे टाइम टेबल पाहूया आपण आता. ह्याच्यामध्ये सेमिस्टर 1, सेमिस्टर 2, सेमिस्टर 3 ही तिन्ही सेमिस्टरचं टाइम टेबल दिलेलं आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामधलं सेमिस्टर 3 जे असणार आहे ती फर्स्ट टाइम म्हणजे रेग्युलर विद्यार्थ्याचं असणार आहे. सेमिस्टर 3 सेमिस्टर रेग्युलर विद्यार्थ्याचं असणार आहे. बाकी सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 काही लोकांचा सेमिस्टर 1ची परीक्षा असेल. ध्यानात ठेवायचे बरं का. जे नवीन ॲडमिशन घेतलेले आहेत 2024 ते 2025 ह्या सत्रामध्ये, शैक्षणिक सत्रामध्ये ज्या लोकांनी ॲडमिशन घेतलं आहे 2024 ते 25 ह्या शैक्षणिक वर्षामध्ये, त्यांचं सेमिस्टर फर्स्टची एक्झाम असणार आहे. आणि ज्या लोकांनी गेल्या वर्षी 2023 ते 24 ह्या सत्रामध्ये फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं असेल त्यांचं आता सेकंड इयर असेल. 2024 ते 25 त्यांचं सेकंड इयर असेल. तर 2024 ते 25 सेकंड इयर असल्यामुळे त्यांची थर्ड सेमिस्टरची रेग्युलरची एक्झाम होईल. ठीक आहे. ओके. हां. मग आता सेमिस्टर 2 दाखवत आहे इथं. तर सेमिस्टर 2 ही जी असणार आहे ती पुनर्परीक्षार्थी रिपीटर विद्यार्थी जे असणार आहेत त्यांच्याकरता सेमिस्टर 2ची एक्झाम असणार आहे. ठीक आहे. म्हणजे जी याच वर्षी मे जून 2024 मध्ये जी एक्झाम झालेली होती त्या एक्झाममध्ये जे सेमिस्टर 2ची एक्झाम फेल झालेली असतील व ज्यांनी विंटर 2024 किंवा डिसेंबर 2024 एक्झामिनेशनचा रिपीटर पुनर्परीक्षार्थी फॉर्म भरलेला असेल अशाच विद्यार्थ्यांची सेमिस्टर 2ची पुनर्परीक्षार्थीची एक्झाम होत आहे. ठीक आहे. तसेच जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2023 ते 24 मध्ये 2023 ते 24 मध्ये फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं असेल त्यांचं फर्स्ट सेमिस्टर झालं गेल्या वर्षी डिसेंबर 2023ला. ठीक आहे. मग त्या 2023च्या डिसेंबर महिन्यातील सेमिस्टरला जर ॲब्सेंट असतील त्यांनी आणि ते पास होऊ शकले नाहीत, सेमिस्टर फर्स्टची परीक्षा फेल झालेली असतील व तसेच पुन्हा या वर्षी मे जून 2024 मध्ये सुद्धा त्यांनी फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम पास झालेली नसेल, तसेच फेल झालेले असतील ह्या वर्षीच्या एक्झाममध्ये सुद्धा सेमिस्टर फर्स्टच्या एक्झाममध्ये व त्यांनी डिसेंबर 24 म्हणजे विंटर 2024चा सेमिस्टर फर्स्टचा रिपीटर पुनर्परीक्षार्थी एक्झामिनेशन फॉर्म भरलेला असेल
अशा पुनर्परीक्षार्थी रिपीटर विद्यार्थीची सुद्धा सेमिस्टर फर्स्टची एक्झाम होत आहे. ठीक आहे, समजलं? कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. सेमिस्टर थर्डची रेग्युलरची एक्झाम आहे. प्रश्न मिटला. सेमिस्टर फर्स्ट अँड सेकंड यामधील सेमिस्टर फर्स्टची नवीन ॲडमिशनवाल्याची रेग्युलरची एक्झाम आहे. फेल झालेल्या व परीक्षा फॉर्म भरलेल्या लोकांचा पुनर्परीक्षार्थी एक्झाम आहे. प्रश्न मिटला. सेमिस्टर सेकंड ही पुनर्परीक्षार्थी फेल झालेल्या विद्यार्थ्याचीच एक्झामिनेशन आहे, जी मे जून 2024 मध्ये फेल झाली असतील व ज्याने डिसेंबर 2024 विंटर एक्झामिनेशनचा फॉर्म भरला असेल, रिपीटर पुनर्परीक्षार्थीचा एक्झाम फॉर्म, त्यांची परीक्षा असेल. ठीक आहे. अशा प्रकारे सेमिस्टर 1, सेमिस्टर 2, सेमिस्टर 3 तिन्ही सेमिस्टरचं याच्यामध्ये टाइम टेबल दिलेलं आहे. टाइम टेबल पाहूया. आता सेमिस्टर 1चं टाइम टेबल पाहूया. MA मराठी M49 NEP 2020 पॅटर्न 70:30 70:30 डिसेंबर 2024 एक्झाम टाइम टेबल. तर पहिला पेपर असणार आहे 16 जानेवारी 2025ला. सेमिस्टर 1चा म्हणतो बरं का, सेमिस्टर प्रमाणे घेतात आपण, ध्यानात ठेवायचं आहे. 1 मिनिट ध्यानात ठेवायचं आहे. सेमिस्टर प्रमाणे मी टाइम टेबल घेत आहे. ठीक आहे. सेमिस्टर सेकंडची एक्झाम अगोदर सुरू होणार आहे, ध्यान ठेवायचं आहे. सेमिस्टर सेकंडची एक्झाम अगोदर सुरू होणार आहे. हां, आपण उगा आता सिरियलने घेत आहेत सेमिस्टर 1 पासून, म्हणून त्याच्यामुळे वरचं वाचत आहे मी. ओके. तर सेमिस्टर 1 त्याचा फर्स्ट पेपर सुरू होणार आहे 16 जानेवारी 2025ला सकाळी 10:30 ते सकाळी 10:30 ते 1 असेल. त्याचा कोर्स कोड असणार आहे त्याचा कोर्स कोड आहे MAR 570 आणि पेपरचं नाव आहे साहित्य विचार भाग 1. 17 जानेवारी 2025ला सकाळी 10:30 ते 1 दुसरा पेपर आहे MAR 571 साहित्य अभ्यास पद्धती. 18 जानेवारी 2025ला सकाळी 10:30 ते 1 MAR 572 मध्ययुगीन वाङ्मयाचा इतिहास पेपर क्रमांक 3. 19 जानेवारी 2025ला सकाळी 10:30 ते 11:15 वाजेपर्यंत MAR 573 साहित्यातील प्रवाह भाग 1. 20 जानेवारी 2025ला सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत MAR 574 व्यावसायिक लेखन. त्याच दिवशी म्हणजे हे ऑप्शनल पेपर आहे, ऑप्शनल. ठीक आहे. 20 जानेवारी 2025ला ऑप्शनल पेपर आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये 2 ऑप्शन असणार आहेत, MAR 574 व्यावसायिक लेखन किंवा MAR 575 संहिता संपादन आणि ग्रंथनिर्मिती. या दोन्हीपैकीच तुमचा एक पेपर असणार आहे, दोन्हीपैकी एक. MAR 574 किंवा MAR 575 दोन्हीपैकी एक पुढचा पेपर. 21 जानेवारी 2025ला सेमिस्टर 1चा शेवटचा पेपर सकाळी 10:30 ते 1 MAR 599 पेपरचं नाव संशोधन पद्धती. सेमिस्टर 1चं अभ्यासक्रम टाइम टेबल संपलं. सेमिस्टर 2 त्याचा पहिला पेपर 11 जानेवारी 2025ला सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत असेल. पेपर कोड आहे MAR 576 साहित्य विचार भाग 2. दुसरा पेपर 12 जानेवारी 2025 सकाळी 10:30 ते 1 MAR 577 आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास. तिसरा पेपर 13 जानेवारी 2025 सकाळी 10:30 ते 1 MAR 578 भाषा विज्ञान. चौथा पेपर 14 जानेवारी 2025 सकाळी 10:30 ते 11:15 वाजेपर्यंत. ही ध्यानात ठेवायचं आहे. सकाळी 10:30 ते 11:15 वाजेपर्यंतच पेपर आहे, नाहीतर 3 तासाचा 2.5 तासाचा पेपर म्हणून बसाल पेपर संपून जाईल. MAR 579 साहित्यातील प्रवाह 2 त्यालाच किंवा ऑर पेपर असणारा ऑप्शन पेपर आहे MAR 580 तौलनिक साहित्य अभ्यास. एक मिनिट सॉरी नाही. 14 जानेवारी 2025ला कंपल्सरी पेपर आहे सकाळी 10:30 ते 11:15 वाजेपर्यंत MAR 579 साहित्यातील प्रवाह भाग 2. 15 जानेवारी 2025ला ऑप्शनल पेपर असणार आहे. त्याच्यातला पहिला ऑप्शनल पेपर आहे MAR 580 तौलनिक साहित्य अभ्यास सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत. त्याला ऑप्शनल पेपर आहे MAR 581 मराठी रंगभूमी. तर 580 581 या दोन्हीपैकी तुमचा एक ऑप्शनल असणार आहे. ठीक आहे. सेमिस्टर 3चा पहिला पेपर असणार आहे 16 जानेवारी 2025 दुपारी 2:30 ते 5 वाजेपर्यंत. ठीक आहे. सत्र 3 सेमिस्टर 3चा पहिला पेपर 16 जानेवारी 2025 दुपारी 2:30 ते 5 वाजेपर्यंत. पेपर कोड MAR 602 लोकसाहित्य. 17 जानेवारी 2025 रोजी दुसरा पेपर आहे 2:30 ते 5 वाजेपर्यंत दुपारी MAR 603 वाङ्मय प्रकार.
तिसरा पेपर असणार आहे 18 जानेवारी 2025 दुपारी 2:30 ते 5 MAR 604 भाषेचा उपयोजन लक्षी अभ्यास. चौथा पेपर आहे 19 जानेवारी 2025ला दुपारी 2:30 ते 3:45 वाजेपर्यंत. ध्यानात ठेवायचे, दुपारी 2:30 ते 3:45 वाजेपर्यंत MAR 605 मराठी ललित गद्य. आणि शेवटचा पेपर असणार आहे, ऑप्शनल पेपर असणार आहे 20 जानेवारी 2025 रोजी दुपारी 2:30 ते 5 वाजेपर्यंत MAR 606 साहित्य आणि ललित कला किंवा MAR 607 चळवळी आणि साहित्य. या दोन्हीपैकी एक पेपर असणार आहे ऑप्शनल पेपर. त्याच्या खाली नोटीसमध्ये काही तुम्हाला पॉईंट्स दिलेले आहेत. परीक्षेला येताना काय काळजी घ्यायचं आहे. पॉईंट नंबर 1 आहे, यू कॅन डाउनलोड हॉल तिकीट फ्रॉम युनिव्हर्सिटी वेबसाईट ycmu.digitaluniversity.ac. हॉल तिकीट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर एक्झामिनेशन सेंटर. ठीक आहे, ycmu.digitaluniversity.ac या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे आणि तुम्हाला होम पेजवर गेल्यानंतर हॉल तिकीट म्हणायचं, वर ऑप्शन दिसेल डाव्या हाताला. हॉल तिकीटवर सर्वात वरच्या टॅबला सर्वात वरच्या साईडला जायचं, हॉल तिकीटवर क्लिक करायचं. हॉल तिकीटवर क्लिक केल्यानंतर तुमचं वर्ष कोणतं आहे विचारते. वर्ष निवडायचं, डिसेंबर 2024 एक्झामिनेशन. जरी एक्झामिनेशन 2025 मध्ये होत असेल तरी पण डिसेंबर 2024वर क्लिक करायचं. ठीक आहे, क्लिक केल्यानंतर वरी PRN नंबर मागते, PRN नंबर टाकायचं, खाली कॅप्चा कोड टाकायचं आणि सबमिट करायचं. तुमचं हॉल तिकीट जनरेट होईल. ठीक आहे. आता पुढच्या महिन्यात परीक्षा असल्यामुळे MA मराठीची इतक्या लवकर काय हॉल तिकीट येणार नाहीत. ट्राय करू शकता, डाउनलोड झालं तर डाउनलोड करा. ठीक आहे, आणि आलेले नाहीत हॉल तिकीट. पॉईंट नंबर 2, यू शुड कॅरी युअर हॉल तिकीट आयडेंटिटी कार्ड रिसिप्ट ऑफ द फीस पेड चलान विथ यू फॉर द एक्झामिनेशन टू प्रोड्यूस व्हेरेवर required or the student will not be allowed to appear for the examination. ठीक आहे, परीक्षेच्या ठिकाणी तुम्हाला हॉल तिकीट, आयडेंटिटी कार्ड किंवा फीस भरलेली पावतीची रिसिप्ट अशा प्रकारे ही दाखवू शकता तुम्ही. ठीक आहे, हॉल तिकीट तर आणायचंच आहे. आयडेंटिटी कार्ड असेल तर चांगलं, आयडेंटिटी कार्ड वगैरे नसेल तर तुम्ही फीस भरलेली पावतीसुद्धा दाखवून परीक्षेला बसू शकता. ठीक आहे, कुणी काही आवाज केलं तर त्याला ही हॉल तिकीटवरल्या सूचना दाखवायचं. हॉल तिकीटवर बी येते ही, किंवा ह्याची प्रिंट काढून सोबत घेऊन जावा, ही दाखवा. ओके. पॉईंट नंबर 3, यू मस्ट बी प्रेझेंट इन द एक्झामिनेशन हॉल बिफोर 15 minutes. नो स्टुडंट शाल बी अलाउड टू एंटर आफ्टर 30 minutes फ्रॉम द स्टार्ट टाइम ऑफ एक्झामिनेशन. पेपर चालू होण्याच्या 15 मिनिट अगोदर तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये प्रवेश देण्यात येईल व परीक्षा एकदा चालू झाल्यानंतर 30 मिनिट झाल्यानंतर, परीक्षा चालू होऊन 30 मिनिट झाल्यानंतर 30 मिनिटानंतर तुम्हाला परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. तुम्हाला परीक्षेला येऊ दिले जाणार नाही. ठीक आहे. मोबाईल फोन्स, ऑडिओ व्हिज्युअल और एनी इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स आर स्ट्रिक्टली नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल. बाकीच्या काही नाही, ही सूचना नॉर्मल सूचना आहेत. तर हा MA मराठी M49 NEP 2020 पॅटर्ननुसार डिसेंबर 2024 जानेवारी 2025 विंटर 2024 एक्झामिनेशन, तसेच रेग्युलरचे सेमिस्टर 1 अँड सेमिस्टर 3 आणि फेल झालेले व परीक्षा फॉर्म भरलेले असे रिपीटर पुनर्परीक्षार्थी सेमिस्टर 1, सेमिस्टर 2 अशा लोकांचं हे एक्झामिनेशन टाइम टेबल आपण पाहिलेले आहेत. आपल्या ज्या विद्यार्थी मित्रांना हे टाइम टेबल आलेलं माहीत नाही अशा मित्रमैत्रिणी, नातेवाईकाला, शेजारच्यांना, आजूबाजूच्याला सगळ्यांना हे टाइम टेबल शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.